भाचीच्या लग्नात मामा बनला वैरी. कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना. मर्जी विरोधात भाचीने लग्न केले म्हणून मामाने भाचीच्या स्वागत समारंभ कार्यक्रमाच्या जेवणात विषारी औषध टाकून लोकांच्या जीवास धोका पोहोचवण्याचा प्रकार उतरे तालुका पन्हाळा येथे मंगळवारी दिनांक 7 रोजी दुपारी घडला. महेश ज्योतिराम पाटील, राहणार उतरे, तालुका पन्हाळा असं मामाचं नाव आहे. जेवणात विष टाकताना मामा आणि आचार्याची झटापट झाली, परंतु गोंधळ उडण्यापूर्वीच मामा तेथून पळाला. आचारासमोरच अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. अन्नपदार्थात मिसळलेली औषधाची बाटली आणि अन्नपदार्थाचे नमुने जप्त केले आहेत. ते लॅबमध्ये पाठवणार असून त्याच्या अहवालानंतर विषाचा प्रकार समजणार आहे. संशयित महेश पाटील पळून गेल्याने त्याचा शोध चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली. अधिक माहिती अशी: भाची महेश पाटील यांच्याकडे राहायला होती. उतरे गावातील एका तरुणाशी तिचे प्रेम जुळल्याने ही बाब मामाला पसंत नव्हती. महिन्यापूर्वी मुलाकडून मामाकडे भाचीसाठी मागणी घातली होती, परंतु मामाने लग्नास विरोध केला. भाचीने मामाच्या मर्जी विरोधात आठवड्यापूर्वी पळून जाऊन लग्न करून गावातून वरात काढली होती. या बदनामीचा राग मामाच्या मनात होता. नवऱ्या मुलांकडील मंडळींनी मंगळवारी हॉलमध्ये स्वागत समारंभाचा कार्यक्रम ठेवला होता. सकाळी 11:15च्या सुमारास मामा महेश हातात विषारी औषधाची बाटली घेऊन हॉलमध्ये आला आणि त्याने बाटलीतील औषध अन्नावर फेकायला सुरुवात केली. त्यावेळी तेथे असणाऱ्या आचाराने मामाला विरोध केला. त्यावेळी मामाने स्वयंपाकघरातून पळ काढला. अन्नात औषध फेकल्याची बातमी हॉलमध्ये समजल्यावर मोठा गोंधळ उडाला. पन्हाळा पोलिसात नवरदेवाचे चुलते संजय गोविंद पाटील यांनी ही फिर्याद दिली आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना.